आपल्याला पुण्यात आणखीन एक थोडासा शाप ज्याला म्हणतो, 2 महत्त्वाचे विषय आहेत. त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या स्वभावात कळत नकळतपणे कुठून आला काय माहिती गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. पण 2 मुद्दे, एक त्याला काय होतंय, काही म्हटलं तरी, जसं सायबर सिक्युरिटीचा विषय निघाला तसं काही आलं तरी करू की त्याला काय होतंय, आणि दुसरा महत्वाचा म्हणजे मग बघू. या 2 गोष्टीच्या वर काम करणं आपल्याला गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याकडे ट्रेमेंडस पोटेन्शियल आहे, यात शंका घेण्याचं कारण नाही. त्यामुळे या पोटेन्शियलचा वापर करताना आपल्या स्वभावामध्ये कुठेतरी उद्या आपण एक्सपान्शन करायचं ठरवलं की सगळे अधिकारी आपल्या सहकार्य करायला तयार आहेत. ते आपणहून प्रमोट करतायत. आता उपस्थित असलेले अधिकारी सुद्धा आलेले आहेत. पण जेव्हा आपण रिव्ह्यू करतो आणि येणारा पोटेन्शियल आपल्या लक्षात येतं की आपल्याला एक चांगली ऑर्डर क्लिक होते आहे, पण त्यासाठी आपल्याला फंडिंगची गरज आहे, फायनान्सची गरज आहे, आणि मग आपण ती ऑर्डर आल्यानंतर बँकेकडे जातो, तेव्हा कळतं आपलं GST सर्टिफिकेट रिन्यू करायचं राहिलं, MSME अपडेट करायचं राहिलं, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, ITR कुठेतरी राहून गेला, कुठेतरी GST भरायचा राहून गेला, आणि मग हे 10 डॉक्युमेंट मागतात, त्यातलं एकही इनकम्प्लीट होत नाही, आणि मग आपण म्हणतो की बँकेचे अधिकारी खूप छळतात. त्यामुळे आपलं जे कॉम्प्लायन्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते जर आपण अपडेटेड ठेवले तर आपलं ईज ऑफ डुईंग बिझनेस, आणि फॉर्च्युनेटली 2019ला सगळं छान चालत असताना आम्ही व्यवसाय करायचं का ठरवलं, कारण ईज ऑफ डुईंग बिझनेस. जर त्या फायली घेऊन कुठल्या तरी ऑफिसला जायची वेळ आली असती तर आम्ही कधीच हा व्यवसायाला सुरुवात केली नसती. हा ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे म्हणून आपण करतो आहोत. त्यामुळे रिन्युअल्स पण सोपे आहेत, अपडेशन पण सोपे आहेत, त्याचं कॉम्प्लायन्स पण सोपे आहेत, पण ते वेळोवेळी करणं गरजेचं आहे. करू की त्याला काय होतंय म्हटलं तरी काही लोन बिन आपल्याला मिळणं अशक्य होणार. त्यामुळे आपल्याला अपडेटेड राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि रेग्युलेशन्स आणि हे जे आपल्याला अप्रुव्हल्स रिक्वायर्ड आहेत ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. नाही तर त्याच्या मागेच आपली जर एनर्जी गेली तर कितीही कॉम्पिटन्सी आपली टेक्निकल असो किंवा कुठलीही असो आपल्याला डिलिव्हर करता येत नाही. त्यामुळे हे जे काही एलिमेंट्स आजूबाजूचे आहेत ते सक्षम करून ठेवणं, सातत्याने अपडेटेड करणं हे आपल्याला आवश्यक आहे, असं मला तुम्हाला सुचवावं वाटतं. 2 आणखीन महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि मी थांबतो. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो सातत्याने आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, तो म्हणजे गुणवत्ता. आज कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्हाला गुणवत्ता म्हणजे फक्त तुमच्या प्रोडक्टमधली गुणवत्ता नाही, तुमच्या डॉक्युमेंटेशन मधली गुणवत्ता अपेक्षित आहे, तुमच्या बिहेवियर मधली गुणवत्ता अपेक्षित आहे, तुमच्याकडे येणारा जो वर्ग असेल, एम्प्लॉई असेल, सहकारी असतील, तुमचे पार्टनर्स असतील, तुमचे वेंडर्स असतील, तुमचे सप्लायर असतील, तुमचे कस्टमर्स असतील, यांच्याबरोबरचं इंटरॅक्शन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सातत्याने बिहेवियर मधली सुद्धा गुणवत्ता आपल्याला अपडेट करत राहणं, प्रशिक्षण देत राहणं याची रचना कुठेतरी करावी लागेल. आणि ही गुणवत्ता करत असताना सर्वात मोठी जी आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आम्ही जायचो, ACG मध्ये असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जात असताना टेक्निकलचा कधीच प्रॉब्लेम येत नाही, टेक्निकल याचा विषयच येत नाही, प्रॉब्लेम येतो तो बिहेवियरलचा. आणि त्यामुळे इंटरपर्सनल रिलेशनशिप जी आहे, एम्प्लॉईज मधली आपापसातले जे रिलेशन्स आहेत त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते कुठेतरी अडचणीत येतं आहे, आणि म्हणून TCS सारख्या घटना घडतात. बाजूला काय चाललंय हे आम्हाला माहीतच नसेल तर आपण त्याच्यावर काम कसं करणार. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये एनर्जी वाया जाऊ नये म्हणून आपल्याला कुठेतरी आपल्या अवतीभोवती काय चालू आहे याचा अलर्टनेस असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे गुणवत्ता याच्यावर फोकस करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तो आपल्याला विस्तार करणं आवश्यक आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, एक खूप चांगलं आर्टिकल मी वाचलं होतं, त्यात म्हटलं होतं की लेट गुड थिंग मेक नॉईज. चांगल्या गोष्टी ह्या वाढल्याच पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार व्हायलाच पाहिजे. आणि मग एक एक्सपान्शन करत असताना
कुठे पोटेन्शियल आहे, कुठल्या कामात आपल्याला शिरता येईल, ॲडिशनल कुठलं आपल्याला काम घेता येईल, याचा विचार जर आपण केला तर चांगल्या लोकांनी चांगली कामं वाढवली नाही तर त्याचं कसं आपल्याला 2047 साली जे आपल्याला विश्वगुरूचं स्वप्न दिलेलं आहे, मधल्या काळात शिक्षण प्रसारक मंडळीच्या निमित्ताने डॉक्टर माशेलकरांची भेट झाली आणि डॉक्टर माशेलकरांनी मला विचारलं की तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी आली आहे, तुमच्याकडे जी लिगसी आहे ती तुम्ही कशी पुढे नेणार. मी त्यांना म्हटलं की आय विल डू माय बेस्ट. त्यांनी खाडकन मला म्हटलं व्हॉट डू यू मीन बाय यू विल डू युअर बेस्ट. तुम्हाला करावंच लागेल. बेस्ट तर आपण करणारच आहोत, कारण आपली कॉम्पिटन्सी आहे. ते उपस्थित असलेल्या सगळ्या उद्योजकांना खूप खूप शुभेच्छा, बँकेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. एक छोटासा माझा फीडबॅक बँकेला म्हणून तो सकारात्मकतेने बँकेने घ्यावा अशी माझी विनंती आहे. अनेक वेळा मी त्यांची टॅगलाईन ऐकली आहे की छोट्या लोकांची मोठी बँक. पण सर, आम्ही छोटे आहोत, उंचीने 5 फूट 2 इंच, पण आम्हीही मोठे आहोत, तेव्हा मोठ्या लोकांची मोठी बँक असं म्हणायला सुरुवात करा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकत्रितपणे आपण खूप छान डेव्हलपमेंट करूया. आणि तुम्हाला एवढंच सांगेन, खूप छान सर्व्हिस देता, परंतु हे दिल मागे मोर, त्यामुळे आणखीन अपेक्षा तुमच्याकडून आहेत. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. भारत माता की जय.